यवतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. यवतमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं असून या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात स्टेटस शेअर करण्यात आले. पोलिसांनी सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह स्टेटस ठेवू नये तसेच शांतता राखण्याचं आवाहन केले. काल दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी यवत पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन बालिकेवर विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. आरोपी यास आज सकाळी ताब्यात घेण्यात येऊन त्याची अटकेची प्रक्रिया चालू आहे आणि तदनंतर न्यायालयीन प्रक्रिया करून पुढील तपास करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने किंवा समाजात कोणती धार्मिक तेढ, जातीय तेढ किंवा विसंवाद निर्माण होऊ नये यासाठी सोशल मीडियाचा वापर सर्व समाजातील लोकांनी जपून करावा. कुणाच्याही समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल किंवा इतर काही बाबीतून असंतोष निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवू नयेत किंवा जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपमध्ये काही मेसेज संदर्भात सर्व ग्रुप ॲडमिननी काळजी घ्यावी. सर्व ग्रुपमधील सदस्यांना निवेदन करावं किंवा सूचना कराव्यात की जेणेकरून कुठलाही आक्षेपार्ह मेसेज आपल्या ग्रुपमधून व्हायरल होणार नाही आणि त्यातून सामाजिक शांतता भंग होणार नाही. त्यासाठी ग्रुपमध्ये ओनली फॉर ॲडमिन असं सेटिंग लावून घ्यावं. त्याचबरोबर कुठलाही आक्षेपार्ह मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही याची दक्षता घ्यावी व सामाजिक शांतता बाधित होणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं पोलीस विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद.